या व्हिडिओमध्ये आपण बोलूया जी उद्या सिरीज स्टार्ट होते, काइंड ऑफ प्रिव्ह्यू. ओडीआय सिरीज स्टार्ट होते. टेस्ट सिरीज झाल्यानंतर ओडीआय सिरीज जी आपण उद्या सुरू होती त्याच्यामध्ये जर आपण सुरुवातच विजयाने केली तर प्रत्येक इंडियन क्रिकेट फॅनला चांगलं वाटेल. सोशल मीडियावरती सगळी नेगेटिव्हिटी जी चालू होती की गौतम गंभीरला काढा, रोको इज बॅक, रोको कोई रोक नहीं सकता, ती उद्या कळेल आपल्याला. मला पर्सनली अशी अपेक्षा आहे विराट कोहली आणि रोहित शर्माने चांगला परफॉर्मन्स करावं. त्यांचं जे नाव आहे, त्यांची जी प्रतिभा आहे, त्या प्रतिभेनुसार त्यांनी परफॉर्मन्स करावं जे भारतीय टीमसाठी चांगलं आहे. उद्या अजून भरपूर प्लेयरांवरती नजर राहील. त्याच्यात सगळ्यात मोठं नाव आहे यशस्वी जयस्वाल, कारण यशस्वी जयस्वालला अपॉर्च्युनिटी भेटत नाही आहे. उद्या त्याला अपॉर्च्युनिटी भेटेल, तो कसा परफॉर्म करतो हे बघण्यासारखं राहील. माझी पर्सनल इच्छा आहे की या 3 मॅचच्या सिरीजमध्ये त्याने ॲटलिस्ट एक 100 आणि 50 तरी करावं, किंवा एक मोठं 100 किंवा एक 2 चांगल्या 50 स्ट्रॉंग 50 करावं अशी माझी अपेक्षा आहे. रोहित शर्माकडून अपेक्षा आहे ॲटलिस्ट एक 100 तर येईल असं मी अपेक्षा बाळगतो. विराट कोहलीकडून मला तशीच काही अपेक्षा आहे. अल्दो ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये तो थोडा स्क्रॅची फॉर्ममध्ये वाटला शेवटच्या मॅचला, बट ग्रेट प्लेअर आहे, लेजंड आहे, कमबॅक करेल. आणि त्याच्या प्रत्येक शॉटवरती जर उद्या मला आणि त्याच्या फॅन्सला बेन स्टोकची आठवण झाली तर असं समजून घ्यायचं की विराट कोहली फॉर्ममध्ये आला आहे. त्याच्यानंतर आहे के एल राहुल आणि रिषभ पंत, या दोघांवरती पण नजर राहील. दोघं टेस्टमध्ये तसा परफॉर्म करू शकले नाही, उद्या वनडेमध्ये उद्या कसं परफॉर्म करता येईल याच्यावर पण नजर राहील. उद्या के एल राहुल कॅप्टन म्हणून खेळेल, त्याच्यासोबत कोच गौतम गंभीर आहे. काय अप्रोच आहे, काय त्यांची थिंकिंग आहे माहीत नाही. मला तरी वाटतं की 6 स्पेशलिस्ट बॅट्समन, एक जेन्युइन विकेट कीपर आणि 4 बॉलर असेच कॉम्बिनेशन असेल, जे मला वाटतं विनिंग कॉम्बिनेशन जे आम्ही 2011च्या वर्ल्ड कपमध्ये किंवा याच्या अगोदर फॉलो करत होतो. पण गौतम गंभीर आल्यापासून त्याचा एक जो माइंडसेट आहे की बाबा मला 8 नंबरपर्यंत बॅटिंग पाहिजे, त्याच्यासाठी तो अर्धे ऑलराऊंडर घेतो, काही बॅट्समन घेतो. ते रिझल्टवरतीच कळतं की किती ठीक होतं आणि किती अयोग्य होतं ते. तर बघूया तुझ्या काय अप्रोच होते. हर्षित राणा उद्या असेल तर तो कसं बॅटिंग बॉलिंग करायला सांगू शकत नाही, कारण फ्लेक्सिबिलिटी बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहिजे, हा गौतम गंभीरचा मंत्र आहे. तो किती योग्य आहे किती अयोग्य आहे तर मॅचच्या रिझल्टवर अगेन कळतं. पण अपेक्षा करूयात उद्या भारत चांगला परफॉर्मन्स देईल आणि टॉसमध्ये उद्या कळेल की भारताची अप्रोच काय, डिफेन्सिव्ह अप्रोच आहे, ॲग्रेसिव्ह अप्रोच आहे, किंवा असंच काहीतरी वेट अँड वॉच. साऊथ आफ्रिका काही चुकी करेल आणि आम्ही ते कॅपिटलाइज करू, अशी काही अप्रोच असेल. अपेक्षा हीच आहे की उद्या भारत जिंकेल आणि या सिरीजची सुरुवात एका विजयाने करू, जेणेकरून सोशल मीडियावरती मॅच संपल्यानंतर जे कोच, साऊथ आफ्रिकेचे कोच किंवा काही प्लेयरांनी जे रिमार्क्स दिले ते इंडियन क्रिकेट फॅन्सला नाही पटले. ठीक आहे, चुकी झाली टेस्टमध्ये, पण वन डेमध्ये ती चुकी होणार नाही याची काळजी गौतम गंभीर आणि टीम इंडियाने घ्यायला हवी, नाहीतर गौतम गंभीरवर परत क्वेश्चन येतील. माझी इच्छा आहे आणि माझी अपेक्षा पण आहे की गौतम गंभीर विथ टीम चांगलं करेल आणि भारत उद्या मॅच जिंकेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत असंच तुमचा सपोर्ट असू द्या.